आपल्याला साथ द्यायला हाक मारायला वेळ पुरत नाही, तसं हाक देईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे मला वाटतं त्याची प्रचिती आपल्याला लगेचच आली. मॅडमनी एक हाक दिली, त्याबरोबर लगेच महेश भोसले सुद्धा या ठिकाणी व्यक्त झाले, त्यानंतर फाले या ठिकाणी व्यक्त झाला आणि प्रकाशवान या ठिकाणी व्यक्त झाले. हळूहळू सुरुवात आहे आणि सुरुवातच जास्त महत्वाची आहे. हे गेट टुगेदर म्हणजे काय की प्रत्येकाने या ठिकाणी येणं, व्यक्त होणं आणि मन मोकळं करणं. आज आपल्याला पैशापेक्षा या ठिकाणी आपली विचार जुळणं हे फार महत्वाचं आहे. मोकळेपणा, आज सगळेजण कामात व्यस्त आहेत, परंतु त्यातून सुद्धा वेळ काढून आपण या ठिकाणी येतोय, जमतोय आणि एकमेकाशी संवाद साधतोय. मला वाटतं पहिलं गेट टुगेदर झालं, आता हे जवळजवळ 5वं आहे, पण हा मोकळेपणा हळूहळू वाढू लागलाय. कुलकर्णी सरांनी सुद्धा सांगितलं की सगळ्यांनी हा जो ग्रुप पडलाय, विद्यार्थी आणि शिक्षक, हा जो ग्रुप आहे हा दुसऱ्या वेळी आपल्याला दिसता कामा नये. सगळे एकत्र आले पाहिजे. आज आम्ही सुद्धा वेगवेगळे बसून आपले आपले विचार व्यक्त करीत असतो, तुम्ही बाजूला बसून व्यक्त होतात, पण जेव्हा आपण एकत्र आलो तर संवाद साधले तर अडचणी आपल्याला समजून येतील, एकमेकांना मदत करता येईल. प्रत्येक वेळी मदतच हवी असं नाही, पण एकमेकांशी बोललं तर एक काय होतं, आपल्या विचारांना चालना मिळते. असं होत नाही की आम्ही फार मोठे आणि तुम्ही कमी, असं काही नाही. आमच्यापेक्षा तुम्ही 4 पावलं आणखी पुढे आहात, तुमची प्रगती होत आहे आणि ते पाहून सुद्धा आम्हाला प्रचंड आनंद होतो. आणि आम्ही सुद्धा अजून आम्ही सर्व्हिसमध्ये आहोत, इन सर्व्हिस या ठिकाणी प्रत्येक मुलांशी आम्ही अजूनही संवाद साधतो. त्यावेळी तुमची उदाहरणं आम्ही देतो विद्यार्थ्यांना आणि तो एक वेगळा आनंद असतो की आम्ही अभिमानाने सांगतो, आमची मुलं पहा, आमचं गेट टुगेदर होतं, आमची मुलं आमच्यापेक्षा मोठी दिसत आहेत आत्ता, पण अजूनही आदरार्थी म्हणजे आदरयुक्त भीती मुलांमध्ये आहे. आणि अर्थात हा जो मोकळेपणा आहे, हा संवाद जो आहे, हा मला वाटतं असाच टिकून राहिला पाहिजे. आणि आज अनेक विद्यार्थी, बरेचसे शिक्षक नाही आहेत, तर ते सुद्धा पुढच्या वेळी नक्की येतील आणि हा माप आपला वाढत राहणार आहे. संवाद साधणं म्हणजे फक्त गप्पा मारणं नाही तर, आणि आज मोबाईल जवळ आहेत आपल्या, मोबाईलमध्ये फक्त हॅलो किंवा गुड मॉर्निंग वगैरे एवढंच होतं, पण त्याच्यापेक्षा क्षणभर 1-2 मिनिट का होईना एकमेकांशी फोनवर जरी बोललं तरी खूप मोठा आधार असतो. जसं म्हटलं ना, माय हू ना, म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे कोणीतरी आहे असं वाटलं तरी खूप हायसं वाटतं. आणि ही आजची तरी गरज आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये, या सगळ्या याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या एकमेकांच्या आधाराची, एकमेकांच्या शब्दांची गरज आहे आणि ती खूप मोठी ताकद असते आणि त्यामुळे आपली 4 पावलं आणखी आनंदाने, उत्साहाने पुढे जात असतात. आणि मला जास्त आनंद होतो की मागचं गेट टुगेदर झाला त्यावेळी माझा वाढदिवस होता, तो पण एक वेगळा आनंद माझ्यासाठी, म्हणजे मला खूप असं भरून आलं होतं की बापरे, माझ्या विद्यार्थ्यांनी, माझे सगळे सहकारी यांच्यामध्ये माझा वाढदिवस झाला आणि खूप आनंद घेऊन गेले मी. आजही तसंच, म्हणजे ईश्वराची त्या ठिकाणी एक संकेत होता की नाही, तुझं काहीतरी आहे यांच्याशी ऋण, की त्यामुळे पुन्हा एकदा आज सुद्धा या ठिकाणी, म्हणजे पहा, आज 9 तारीख आहे, आज माझा खरं तर त्या ठिकाणी मला पुरस्कार मिळणार होता, पण ते नकळत कॅन्सल झालं ते 16 तारखेवर आणि त्यामुळे मी आज इथे उपस्थित राहिले. पुन्हा एकदा एक साधून आलं ना की सर्वांशी पुन्हा एकदा मला संवाद साधता आलाच, पण पुन्हा तुमच्याकडून एक प्रेरणा मला मिळाली आहे, तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या आणि या शुभेच्छा ज्या आहेत त्या शुभेच्छांच्या म्हणजे शुभेच्छांवरच आपण पुढे जात असतो. नाही, प्रेरणा असते मोठी. कुठंतरी वाटतं ना, आपलं किती माणूस मोठं झालं ना तरी वाटतं कोणीतरी आपलं कौतुक केलं पाहिजे. किती छोटा मुलगा असो, कोणी असेल किंवा मोठे किती असेल तरी देखील एक कुठंतरी मनामध्ये वाटतं की बापरे, आपल्याला कोणीतरी छान म्हटलं पाहिजे किंवा आपलं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे. आणि हे कौतुक पुन्हा एकदा माझं तुमच्याकडून झालं तेव्हा शुभेच्छा मला मिळाल्या, त्याबद्दल खूप खूप पुन्हा एकदा मी त्या आनंदात राहणार आहे आणि ह्या आनंदाचे क्षण प्रत्येक वेळी मी जपून ठेवणार. असं म्हटलं जातं फुलपाखरू उडून जातं, पण उडून जाताना हातावर त्याचे रंग टिकून राहतात.
ते रंग सुद्धा आनंद देऊन जातात. असे क्षण कायम आपल्या या गेट टुगेदर मध्ये मिळणार आहेत आणि सगळेजण या ठिकाणी आले आणि असंच आपण प्रत्येक वेळी भेटत जाऊ आणि आपला संवाद वाढवूया. आता हळूहळू एकमेकांशी संवाद साधा, मुलांनी सुद्धा एकमेकांशी बोला. काम प्रत्येकालाच असतं, पण त्यातून एक 5 मिनिट आपल्यासाठी आपण काढू शकतो ना. म्हणजे शिक्षकांमध्ये सुद्धा आता सुद्धा मी म्हटलं की काही आता आमचे शिक्षक सुद्धा जे आहेत त्यांच्याशी संवाद सुद्धा आमचाही कमी होतो आणि अर्थात आजपासून ठरवूयात की आपण एक आठवड्याभरातून एखादा दिवस तरी एकमेकांची चौकशी करूयात ना. त्यांनाही बरं वाटेल. म्हणजे आता हे रिटायर झालेत लोक, ते विद्यार्थी सोडून थोडेसे बाहेर आलेत आणि कुठंतरी एकटं पडतं. मला कोरोनाच्या कालावधीमध्ये मुलांची अशी मुलांबद्दल एक गुरूर वाटत होती की मुलं शाळेत नाही आहेत. जेव्हा आम्ही शाळेत जात होतो मोकळ्या भिंती, मोकळे वर्ग बघून मनात कुठंतरी अशी गलबलून जात होतं की अरे विद्यार्थी नाही आहेत कसं. आणि त्या निमित्तानं त्याच्या ह्याच्यात मला एक कविता पण सुचली होती, मी कविता पण लिहिली ती त्यावेळी. तर कुठंतरी असं भरून येतं. तसं मला असं वाटतं की यांच्या मनात जे रिटायर झालेत शिक्षक त्यांच्या मनामध्ये सुद्धा ती एक पोकळी राहिली आहे की बाबा आम्ही शाळा सोडून आहोत घरी, परंतु कुठंतरी त्या शाळेची आठवण आजही आहे. आणि त्यामुळे त्यांनी प्रत्येकाने आपला म्हणजे आता पुढचा प्रवास जो आहे प्रत्येकाने हा आनंदात तर जगायचा, जगतातच, पण त्याचबरोबर आपल्या राहिलेल्या इच्छा, आकांक्षा, छंद जे आहेत ना ते जोपासले तर मला वाटतं त्याच्यातून आणखी एनर्जी आपल्याला मिळणार आहे. ते या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि सगळेजण या ठिकाणी आले आणि विद्यार्थ्यांनी आपला हा संवाद घडवून आणला, आपल्या गेट टुगेदर घडवून आणलं. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार नव्हे तर पुन्हा एकदा ऋणात